तुम्ही कधी विचार केलाय का? दोन माणसं, सारखीच बुद्धिमत्ता, सारखीच संधी, पण एक आयुष्यात खूप पुढे जातो आणि दुसरा तिथेच थांबतो. फरक बुद्धीचा नाही, फरक आहे विचारांच्या साईजचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जगातील सर्वात प्रसिद्ध सेल्फ हेल्प पुस्तकांपैकी एक, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. चला तर मग सुरू करूया. हे पुस्तक लिहिलंय डेव्हिड जे श्वार्ट्झ यांनी, जे स्वतः एक मानसशास्त्रज्ञ आणि मोटिवेशनल स्पीकर होते. 1959 मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक आजही तितकंच रिलेव्हंट आहे, कारण यात सांगितलेली तत्व वेळेनुसार बदलत नाहीत. या पुस्तकाचा मुख्य संदेश एका ओळीत सांगायचा झाला तर, तुम्ही जितका मोठा विचार कराल तितकं मोठं आयुष्य तुम्हाला मिळेल. चला आता बघूया या पुस्तकातील सर्वात महत्वाचे तत्व. तत्व पहिले: विश्वास ठेवा की तुम्ही यशस्वी होऊ शकता. लेखक सांगतात, यश ही एक विश्वासाची गोष्ट आहे. जर तुम्ही मनातून असं मानत असाल की मी हे करू शकत नाही, तर तुमचं शरीर आणि कृती तेच सिद्ध करतील. एक उदाहरण घेऊया. कल्पना करा, दोन विक्रेते आहेत. एकाला वाटतं आज मी नक्की मोठी डील करेन, तर दुसऱ्याला वाटतं बघू आज जमेल की नाही. शेवटी पहिलाच व्यक्ती जास्त प्रयत्न करतो, जास्त कॉल्स करतो आणि नैसर्गिकरित्या यशस्वी होतो. तत्व दुसरे: निमित्तांपासून दूर राहा. आपण सगळेच निमित्त शोधतो. माझं वय जास्त आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझं शिक्षण कमी आहे. लेखक म्हणतात, ही निमित्त फक्त एक सबब आहेत, सत्य नाही. पुस्तकात एका माणसाचं उदाहरण आहे, ज्याला वाटायचं की तो फार म्हातारा झालाय नवीन व्यवसाय सुरू करायला. पण जेव्हा त्याने ते निमित्त बाजूला ठेवलं, तेव्हा त्याने आयुष्यातला सर्वात यशस्वी व्यवसाय उभा केला. तत्व तिसरे: मोठा विचार करा, मोठं ध्येय ठेवा. लोक सहसा लहान विचार करतात, कारण त्यांना अपयशाची भीती वाटते. पण लेखक सांगतात, मोठं ध्येय ठेवल्याने तुम्हाला आपोआप मोठी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. जर तुम्ही मला थोडे पैसे कमवायचे आहेत असं म्हणण्याऐवजी मला माझ्या क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्ती व्हायचं आहे असं ध्येय ठेवलं, तर तुमचे प्रयत्न, तुमचे नियोजन सगळं वेगळ्या पातळीवर जातं. तत्व चौथे: तुमच्या विचारांना कृतीत बदला. भीतीवर सर्वोत्तम उपाय म्हणजे कृती. जितका जास्त वेळ आपण विचार करत बसतो, तितकी भीती वाढते. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष काम सुरू करतो, तेव्हा भीती आपोआप कमी होते. तत्व पाचवे: इतरांबद्दल सकारात्मक विचार ठेवा. तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता, त्यांचा तुमच्या विचारसरणीवर मोठा प्रभाव पडतो. नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला प्रेरणा देतात. तत्व सहावे: तुमची विचारसरणी तुमचं व्यक्तिमत्व घडवते. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, त्याच पद्धतीने तुम्ही चालता, बोलता आणि वागता. आत्मविश्वासपूर्ण विचार तुम्हाला आत्मविश्वासपूर्ण दिसण्यास आणि वागण्यास मदत करते. चला आता बघूया हे सगळं तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात कसं वापरू शकता. दररोज सकाळी एक मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवा. निमित्त देण्याआधी एकदा स्वतःला विचारा, हे खरंच सत्य आहे की मी घाबरलोय. एखादी गोष्ट सांगण्याआधी जास्त विचार करू नका, छोटी सुरुवात करा. सकारात्मक आणि प्रेरणादायी व्यक्तींसोबत वेळ घालवा. स्वतःशी बोलताना नेहमी सकारात्मक भाषा वापरा. तर मित्रांनो, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग आपल्याला हेच शिकवतं की यश हे नशिबावर नाही, तर आपल्या विचारांच्या साईजवर अवलंबून असतं. लहान विचार लहान परिणाम देतात आणि मोठे विचार मोठे परिणाम देतात. आजपासूनच ठरवा, तुम्ही लहान विचार करणार की मोठा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, या पुस्तकातलं कोणतं तत्व तुम्हाला सर्वात जास्त भावलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मोठा विचार करत राहा. धन्यवाद.